शिव, ज्यांचा ना आरंभ ना शेवट. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठतेवरून वाद झाला. तेव्हा आकाशातून एक तेजाचा अनंत स्तंभ प्रकट झाला. त्या अद्भुत स्तंभाला पाहून ब्रह्मा आणि विष्णू थबकले. मग त्यांनी ठरवलं, जो या स्तंभाचा आरंभ किंवा शेवट शोधून आणेल तोच श्रेष्ठ ठरेल. ब्रह्मा वरच्या दिशेने गेले आणि विष्णू खालच्या दिशेने गेले, पण शेवट कोणालाच सापडला नाही. विष्णूने सत्य मानलं आणि हार मानली, पण ब्रह्मा खोटं बोलले की मला अंत सापडला आणि मी श्रेष्ठ आहे. त्या क्षणी त्या स्तंभातून भगवान शिव प्रकट झाले. शिव म्हणाले, खोटं बोलल्यामुळे ब्रह्मदेवा तुझी पूजा होणार नाही. म्हणूनच आज आपण शिव विष्णूची मंदिरं पाहतो, पण ब्रह्मा यांचे फार क्वचिती. महादेवाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत, पण त्यांची खरी ओळख कोणालाच ठाऊक नाही, कारण ते जन्मलेले नाही, ते प्रकट झालेले आहेत. अनादी, अनंत, अचल. सृष्टी पूर्वीही होते, सृष्टी नंतरही राहतील. तेच कालाचे आरंभ, तेच आध्यात्मिक ऊर्जा, तेच ब्रह्मांडातील संतुलन. शिव म्हणजे देव नव्हे तर एक अनुभूती, ज्यांना डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवावं लागतं. हर हर महादेव.